नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत मी तुम्हाला राज्यस्तरीय लेवलच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामधील ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा, अभिरूप स्कॉलरशिप परीक्षा, याशिवाय मंथन स्कॉलरशिप परीक्षा, या तिन्ही परीक्षांचं मी तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण दिलेले आहे। तुम्ही ते माझे व्हिडिओ बघितला असालच, त्यानुसार तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला असेल अशी मी आशा करते। तर आता विद्यार्थ्यांनो, वेद ही परीक्षा म्हणजेच ही परीक्षा आपली आता 8 फेब्रुवारीला आहे, 8 मार्चला आहे, इयत्ता दुसरीची। तर वेद ही परीक्षा देखील राज्यस्तरीय लेवलचीच आहे। यामध्ये तुम्हाला एक पुस्तक दिलेलं असतं आणि याशिवाय हा प्रश्नपत्रिकेचा संच दिलेला असतो। तर आजपासून आपण या वेद परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण घेणार आहोत। चला तर विद्यार्थ्यांनो, वेद न दवडता लगेचच आपण वेद या प्रश्नपत्रिकेमधील इयत्ता दुसरीचं पुस्तक आहे बघा, हे यामधील आपण लगेचच प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। तर सुरुवातीला बघायचं झालं तर आपल्याला इथून पाठीमागं कसं मंथन अभिरूप या दोन्ही परीक्षांना काय 4 विषय होते, मराठी आणि गणित आणि इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असे 4 विषयांचं तुम्हाला स्पष्टीकरण मी दिलेलं होतं। आपल्याला वेद परीक्षेमध्ये भाषा म्हणजेच मराठी, लगेच गणित आणि इंग्रजी या तिन्ही विषय, हे फक्त 3च विषय तुम्हाला असणार आहेत आणि ही परीक्षा तुम्हाला 100 मार्काची असणार आहे, 50 प्रश्न असणार आहेत। त्यानुसार आपण तयारी करायची आहे। तर आपली पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, त्यासाठी मी तुम्हाला ह्या महिन्यात मुद्दामून तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं ठरवलं, कारण की तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा आणि माझं स्पष्टीकरण तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळावं, यासाठीच तुम्हाला मी हे वेद पब्लिकेशनचं जी प्रश्नपत्रिका संच आहे त्याचं स्पष्टीकरण देत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, बघू पहिला विभाग पहिला आहे बघा, प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आहे भाषा व सामान्य ज्ञान, म्हणजे मराठी आणि जनरल नॉलेज यावर तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलेले असणार आहेत। तर आपल्याला मंथन आणि अभिरूपला जसं कविता किंवा पॅरेग्राफ देत होते त्याच पद्धतीनं इथं पॅरेग्राफ किंवा कविता देतात। त्यानुसार सुरुवातीला आपण काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे पहिला उतारा वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग प्रश्नाकडे वळायचं आहे। मी आता उतारा वाचून घेतलेला आहे, डायरेक्ट आपण प्रश्न क्रमांक पहिल्याकडे जाऊया। बघा, ससोबाला कशाची बातमी बाबांना सांगायची होती? कशाची? बघा इथं दिसतं बघा, ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला, पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबाला सांगायची होती। म्हणजे कशाची? रिमझिम पावसाची त्याला बातमी सांगायची होती, 3 नंबरचा ऑप्शन। प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, बाबाने गाजर व कोबी कोठून आणले होते? कुठून आणले होते? पहिल्याच वाक्यात आहे बघा, कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते, म्हणजे कुठून? बागेतून। तिसरा बघू प्रश्न, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटच्या शब्दाचा पर्याय लिहा। आता अर्थपूर्ण शब्द काय तयार होतो बघा त्याचा, तर तयार होणार आहे संमेलन असा शब्द तुमचा तयार होणार आहे। यातील शेवटचं अक्षर म्हटलं तर आपलं न हे अक्षर येतं, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, चित्रामध्ये कोण दिसत आहे? तुम्हाला हे पाठातील प्रश्न असणार आहेत बघा, त्यामुळे तुमचं पाठातील बालभारतीचं जे पुस्तक आहे त्याचं वाचन होणं खूप गरजेचं आहे। तर हे जी तुम्हाला मुलं दिसत आहेत किंवा हे चित्र दिसत आहेत ते 3 नंबरच्या ऑप्शनमधलं असणार आहे, मंगळावरची मुले आहेत ही। 5वा बघा, मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? करडू शेळीच्या पिल्लाला म्हणतात। पिल्लू हे कोंबडीचे पिल्लू असतं किंवा गाढवाचे पण पिल्लूच असतं, वाघाचा बछडा असतो, सिंहाचा छावा असतो आणि आपलं मेंढीच्या पिल्लाचं उत्तर कोकरू असणार आहे। 6वा प्रश्न बघा, खालील वाक्यात कोणता अवयव लपला आहे ते पर्यायातून शोधा। बघा, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे। आता ह्याच्यामध्ये कोणता अवयव लपलेला आहे बघा, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले असतात, त्यातून बघायचं ह्याच्यात शोधत बसण्यापेक्षा। मान, कान, नाक आणि चाक। आता इथं बघितलं तर तुम्हाला मान हा शब्द दिसतो बघा, अभिमान, म्हणजेच आपला अवयव कोणता आहे? मान हा असणार आहे। 1 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे। 7वा प्रश्न आहे, अशुद्ध शब्दाचा पर्याय चौकटीत लिहा। पोशाख, कुलूप, रेषा आणि औषध। आता कुलूप, रेषा आणि औषध हे तिन्ही शब्द तुम्ही बघितला तर हे शुद्ध शब्द आहेत। पोशाख हा चुकीचा शब्द आहे, अशुद्ध शब्द आहे, असं का म्हणता येईल बघा, कारण पोशाख हा आपण अशा पद्धतीनं लिहितो बघा, शामरुख श हे वापरत असतो, षटकोन श वापरत नाही, त्यामुळे हा अशुद्ध शब्द असणार आहे।
8वा प्रश्न बघा, प्रज्ञा प्रणिता तुझी मैत्रीण आहे, तू तिला कामात मदत कर. वरील वाक्यात नावाऐवजी किती शब्द आले आहेत? नावाऐवजी म्हटले. प्रज्ञाने प्रणिता ही शब्द धरायचे नाहीत, कारण ही नावं झालीत प्रज्ञा प्रणिता. त्याच्याऐवजी त्यांनी काय शब्द वापरलेत बघा. इथं बघा, तुझी मैत्रीण आहे. प्रज्ञा प्रणिता तुझी मैत्रीण आहे, म्हणजे प्रणिताला तुझी म्हटलेलं आहे, प्रज्ञाला म्हटलेलं आहे. तुझी, तू आणि तिला. नावाऐवजी काय म्हटलं? तू असं कुणाला? प्रज्ञाला म्हटले. तिला म्हणजे प्रणिताला. तुझी म्हणजे प्रज्ञाची. लक्षात आलं का बघा. म्हणून आपण तुझी, तू आणि तिला हे 3 शब्द नावाऐवजी आलेले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपण बरोबर देणार आहोत. पुढचा बघू प्रश्न आपण. 9वा प्रश्न आहे बघा, रुपालीची भाषा कोणती आहे? हे तुम्हाला पाठातच आहे बघा. तुम्ही जर पाठाचं वाचन केलं असेल तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर पटकन येणार. बघा, रुपालीची भाषा मराठी आहे. हे उत्तर तुम्हाला पुस्तकातच मिळेल. 10वा बघा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एक वचन व अनेक वचन एकसारखेच आहे? म्हणजे बघा, पुस्तकाचं एक पुस्तक, अनेक पुस्तके होतात, याचं एकच होऊ शकत नाही. गाव बघा, एक गाव, अनेक गावे होतात. पेरू बघा, एक पेरू, अनेक पेरू, पेरे, पेरू काय म्हणतो का आपण? नाही. तर पेरूचं अनेक वचन देखील पेरूच राहतं. बोर, बोरे होतं, म्हणजे एकच अनेक वचन असणारा शब्द आपला पेरू असणार आहे. 11वा बघा, चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत? कोणता खेळत आहेत बघा? आंधळी कोशिंबीर, विटी दांडू, सूर पारंबी का सागरगोटे? तर ही वडाच्या झाडावर चाललेले आहेत, म्हणजेच तो कोणता खेळ आहे? सूर पारंबीचा. 12वा आहे, डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी म्हणजे काय? हे देखील तुमच्या पाठातलंच आहे बघा. तर डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी म्हणजे हे सूर्य असतो. 13वा आहे, गट्टी होण्याचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. गट्टी होणे म्हणजे मैत्री होणे, 3 नंबरचा ऑप्शन. मातीची पंती कोण तयार करते? हा देखील तुमच्या पाठातील प्रश्न आहे बरं का. छाया, अनिता, आई का समीक्षा? तर मातीची पंती तयार करणारी समीक्षा आहे. 15वा बघा, लहान या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? लहानला काय येणार? मोठे हा विरुद्धार्थी झाला. थोर हा मोठा, म्हणजे थोर हा देखील आपण विरुद्धार्थी म्हणू शकतो. इवले, लहान इवले म्हणजे छोटेसे, म्हणून लहानला इवले हा शब्द आपण समानार्थी म्हणू शकतो. 16वा बघा, टपोरे रूप, ऐटबाज, लाल रंग माझा, मी आहे फुलांचा राजा. मी कोण ओळखा? आता हे लाल रंग माझा हे देखील तुम्हाला याच्यावरून ओळखता येईल. आणि फुलांचा राजा आपला कोण असतो? गुलाब असतो. 17वा बघा, योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय. इथे द्राक्ष दिले, हा समूहदर्शक शब्द दिला आहे. या चित्राच्या खाली आपल्याला समूहदर्शक शब्द दिलेला आहे. बघू बरोबर कोणता आहे? द्राक्षाचा काय असतो? घोस असतो. आणि केळीचा घड असतो. परत हत्तीचा कळप असतो. आणि किल्ल्यांचा जुडगा, म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे? किल्ल्यांचा जुडगा. हे तिन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहेत. 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 18वा बघा, मांजराची दहीहंडी या पाठाचे लेखक कोण? तुमच्या पाठातीलच आहे, सुशीला कशेळकर. हे आपले मांजराची दहीहंडीचे लेखक आहे. 19 बघा, जसे हे चित्र तो धावतो. हे चित्र कोणतं आहे? धावण्याचं, म्हणून तो धावतो. तसे इथं चित्र दिलं, ही काय करते बघा? जसे हा धावतो तर तसे ही नाचते, म्हणजे हे चित्र कोणतं आहे? नाचण्याचं आहे, म्हणून तो ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 20वा प्रश्न बघू. चित्र पहा व चित्रासाठीचा योग्य शब्द ओळखा. तुम्हाला चित्र कशाचं दिलेलं आहे? घड्याळाचं दिले आहे, म्हणून पहिलाच ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, मराठी विभाग झालेला आहे बघा. अशा पद्धतीनं लगेचच आपण विभाग दुसरा गणित हा विषय आपण लगेच घेणार आहोत. बघा, प्रश्न 21वा आहे, आयडेंटिफाय स्टेज अँड राईट द नंबर इन द बॉक्स. तुम्ही नुसता फक्त मराठीत आहे म्हणून मराठीच वाचण्याचा प्रयत्न करत जाऊ नका विद्यार्थ्यांनो. इंग्रजी देखील वाचण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचं इंग्रजी वाचन देखील सुधारू शकतं. तर टप्पा ओळखून चौकटीतील योग्य संख्या लिहा. आता 13 नंतरच्या 2 चौकटीमध्ये काय संख्या येणार? तर आपल्याला इथं जर समजत नसेल तर या दोन्हीमधला आपण टप्पा बघायचा. 31 आणि 37 मधला टप्पा म्हणजे त्यांच्यामधला कितीचा फरक आहे बघा. 31 अधिक 6 केलं तर आपण 37 म्हणतो, म्हणजे 13 नंतर देखील आपल्याला किती करावं लागेल? अधिक 6 करावं लागेल.
मग 13मध्ये +6 केलं नंतर 13 नंतर +6 केलं तर आपल्याला 19 उत्तर येतं आणि 19मध्ये +6 परत केलं तर आपल्याला 25 हे उत्तर येतं. 25मध्ये +6 केलं तर आपल्याला 31 हा येतं आणि 31मध्ये +6 केलं तर 37 येतं. अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या संख्या कोणत्या आलेल्या आहेत 19 आणि 25 पहिल्याच ऑप्शनमध्ये आहेत बघा, तो बरोबर द्यायचा आहे. 22वा बघा, वेगळा महिना ओळखा म्हटले. ऑक्टोबर, जुलै, नोव्हेंबर आणि मार्च. ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस असतात, जुलै महिन्यात 31 असतात, नोव्हेंबरमध्ये 30 असतात आणि मार्चमध्ये देखील 31 असतात. म्हणजे ऑक्टोबर, जुलै आणि मार्च हे 31 दिवसांचे आहेत आणि नोव्हेंबर हा महिना आपला 30 दिवसांचा आहे, म्हणून वेगळा महिना हा येणार आहे. 23वा बघा, राईट द नंबर एज ऑफ गिवन डायग्राम. म्हणजे आकृतीला किती कडा आहेत. शंकूची आकृती दिसते. आता ह्या शंकूच्या आकृतीला आपल्याला माहीत आहे कडा किती असतात, एकच कडा असतात आणि कोपरा देखील आपला एकच असतो. 24वा बघा, आयडेंटिफाय द बिगेस्ट नंबर फ्रॉम द फॉलोविंग. सर्वात मोठी संख्या, बिगेस्ट नंबर म्हणजे सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. बघा 4 × 5 युनिट्स म्हणजे किती, 4 × 5 युनिट्स आपली संख्या किती झाली 45. दुसरे आहे बघा 4 युनिट्स 5 टेन्स, 5 टेन्स म्हटले म्हणून 54 झाली. तिसरी आहे 7 × 70 आणि चौथी आहे 64 युनिट म्हणजे फक्त युनिट आहेत तेवढीच. तर ह्याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती दिसते आपल्याला 70, म्हणून आपण अशा पद्धतीने संख्या लिहून घ्यायच्या. तिसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 25वा आहे इफ टुमॉरो इज संडे देन यस्टरडे वॉज. म्हणजे काय, उद्या रविवार असेल तर काल वार कोणता. तुम्हाला शिकवलं असेलच तर बघा, उद्या रविवार म्हटले म्हणजे उद्या रविवार आहे तर आजचा वार पहिला काढायचा आहे आणि मग कालचा वार काढायचा आहे. बघा मी कशा पद्धतीनं मान्य केलेली आहे. उद्या रविवार असेल तर कालचा वार कोणता, म्हणजे या पद्धतीने काढलं तर बघा उद्या कोणता वार आहे, रविवार आहे. मग आज कोणता वार असणार आहे पहिला तो काढावा लागणार. रविवारच्या अगोदर आपला असणार आहे शनिवार, शनिवारच्या अगोदर असणार आहे आपला शुक्रवार. बघा उद्या रविवार तर कालचा वार आपण कोणता काढला, शुक्रवार. शुक्रवारला इंग्रजीत फ्रायडे म्हणतात, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 26वा आहे हाऊ मेनी ₹2 कॉईन विल बी रिसिव्ड फॉर द नोट्स गिव्हन इन द पिक्चर. म्हणजेच काय, चित्रातील नोटांच्या बदलात, ह्या चित्रातील नोटांच्या बदलात ₹2ची किती नाणी मिळतील. त्या चित्रातील नोटा किती आहेत बघा, 10 + 10 आहेत म्हणजे ₹20 झाले. तर 20 रुपयाच्या बदल्यात ₹2ची नाणी किती मिळणार. आपण काय करतो अशा वेळेस 2 × 10 जर केलं तर आपल्याला उत्तर 20 मिळतं, म्हणजे ₹20 मिळतं. पण आपल्याला नाणी किती झाली ₹2ची, 10 नाणी घ्यावी लागतील. मग त्याचं उत्तर 2 नंबरचं 10. बघा गणित ह्या वेद परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये ऑप्शन सगळे दिलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला पेपर लक्षपूर्वक सोडवायचा आहे. 10 हा ऑप्शन आपला येणार आहे. 27चा बघा प्रश्न, 73 वजा चौकट बरोबर 37. म्हणजे आयडेंटिफाय द डिजिट इन ब्लॅक स्क्वेअर. म्हणजे ह्या स्क्वेअरमधला चौकोनामधला चौकटीत कोणती संख्या येईल. तर 73मधून किती वजा केल्यानंतर 37 येतं. तर 73मधून आपण जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला मी सांगितले की 73मधून 37 वजा करायचं, आलेलं उत्तर आपलं इथं मिळणारच आहे. तर बघा 73मधून उभी म्हणणेनंच आपण सोडवायचं आहे. 73मधून 36 घालवले. आता मी 37ची बेरीज पण करून दाखवते आणि 36ची पण. बघा 13मधून 6 गेले राहिले 7 आणि हा 4 आपला 1, 7मधून 4 गेले राहिले 3, 37. म्हणजे उत्तर आपलं 37 हे बरोबर आलेलं आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे खाली सगळे ऑप्शन आपण हे घेऊन वजाबाकी करत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही 73मधून जरी 37 घालवला तरी बघा 13मधून 7 गेले, 6 राहिले, हाच्या 1 आला, परत 3 म्हणजे 36 आलं. जे आपलं इथं उत्तर आले तेच आपलं खाली आले. म्हणजेच काय, ह्या 73मधून तुम्ही 37 वजा केलं तर तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे. समजलं काय बघा. पुढचा प्रश्न बघू आपण. 28वा आहे बघा, हाऊ मेनी स्लायडिंग ऑब्जेक्ट इन द गिवन लिस्ट. म्हणजेच काय बघा, इथे तुम्हाला आता मराठीत अर्थ दिलेला नाही आहे, त्यामुळं ह्यासाठी सांगते विद्यार्थ्यांनो, सगळे प्रश्न इंग्रजीत वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हाऊ मेनी स्लायडिंग म्हणजे घसरणाऱ्या वस्तू. या तुम्हाला चौकोनमधल्या पूर्ण वस्तू बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत, त्यामधल्या घसरणाऱ्या वस्तू कोणत्या असणार आहेत त्या फक्त लिहायच्या आहे. आता कंपास, गवा, बॉटल, इरेजर, स्केल, रॅडिशन, बुक.
आता गवा, बॉटल, इरेजर अँड रॅडिश हे काय झाले आपले घरंगळत जाणाऱ्या वस्तू झाल्या. म्हणजे गोल वर्तुळाकार असणाऱ्या वस्तू आपल्या घरंगळतात. आणि स्लायडिंग म्हणजे घसरणाऱ्या वस्तू कोणत्या असणार आहेत? कंपास, ज्या सपाट असतात. कंपास. आता स्केल एक म्हणा, पट्टी आणि बुक, पुस्तक. हे आपलं काय जाणार आहे? कसंही तुम्ही घसरत्या रस्त्यावरून किंवा घसरत्या साईडवरून तुम्ही ह्या वस्तू जर सोडल्या तर त्या काय होणार आहे? घरंगळत जाणार नाहीत, घसरत जाणार आहेत. त्यामुळे आपली कंपास, स्केल अँड बुक म्हणजे 3च वस्तू आपल्या काय होणार आहेत? घसरत जाणार आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपण बरोबर द्यायचं आहे. 29चा बघा प्रश्न. In a garden there are 56 trees of mango and 39 trees of jackfruit. Then how many mango trees are more than jackfruit trees? म्हणजे बघा, एका बागेत आंब्याची 56 व फणसाची 39 झाडे आहेत. आंब्याची झाडे फणसाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत. कितीने जास्त आणि कितीने कमी असलं की आपण कसं सोडवतो? वजाबाकी करतो. म्हणजेच काय? 56 वजा 39 करायचं आहे. 6मधून 9 जात नाही म्हणून 16 धरायचं. 16मधून 9 गेले, पुढचे 6 ने 1 7, हा 4ला 1, 5मधून 4 गेले, राहिला 1 म्हणजे 17. आंब्याची झाडे कितीने फणसाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत? 17ने जास्त आहेत. 30चा प्रश्न बघू बघा. सोबतच्या मण्यांच्या संख्येएवढा नसलेला पर्याय कोणता? म्हणजेच काय बघा, सोबतचे मणी हे जे दिलेले आहेत तो पर्याय नसलेला. आता पहिला मणी किती आहेत ते मोजून घेऊ. हे असतात 10चे बंच. म्हणून 10, 20, 30 हे झाले. 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38. एकूण किती मणी आहेत? 38. आता 8 युनिट आणि 3 एट्स म्हणजे किती झाले बघा? 8 युनिट आणि 3 एट्स म्हणजे आपलं किती झालं? 38 झालं. 3 टेन्स आहेत ना, पुढं 38चा शब्द आपण अंक लिहू शकत नाही. आता 38 म्हणतो. 38 म्हणजे असाच लिहू शकतो. 80-30 असा नाही म्हणू शकत, म्हणजे ह्याचा अंक तयार करता येत नाही. 80-30 अंक कसा तयार होणार बघा? 80 आणि 30 असा अंक आपला तयार होणार. आणि चौथा ऑप्शन आहे 38 बघा. म्हणजे 3 ऑप्शन आपले हे बरोबर आलेले आहेत. फक्त 80-30चा अंक कसा तयार होणार आहे आपला? या पद्धतीचा. म्हणून आपण चुकीचा पर्याय नसलेला पर्याय हा 3 नंबरचा असणार आहे. आता 31 बघा. आयडेंटिफाय द नंबर जस्ट बिफोर द गिवन नंबर. मागील लगतची संख्या. 80च्या मागची लगतची संख्या कोणती येणार? 79. 32वा आहे. इन विच मंथ्स द समर सीझन कम्स. उन्हाळा ऋतू खालीलपैकी कोणत्या महिन्यात येतो? कोणत्या महिन्यात येतो म्हटले? जून ते सप्टेंबर बघा. हा महिन्यामध्ये आपला जूनपासून सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो, मान्सून म्हणतो आपण. मार्च ते जूनपर्यंत उन्हाळा असतो, पण जून महिना आपला हा कसा झाला आहे? पावसाळ्यात गेलेला आहे. ऑक्टोबर टू डिसेंबर हा विंटर असतो. विंटर म्हणजे हिवाळा. आणि फेब्रुवारी टू मे बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने आपले उन्हाळा ऋतूचे असतात. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 33 बघा. 6 गुणुले चौकट बरोबर 42 म्हणजे चौकटीतील संख्या. 6 गुणुले किती केल्यानंतर 42 येणार आहे? 6 7 42 म्हणून 4 नंबरचा ऑप्शन. 34वा प्रश्न बघा. कंप्लीट द पॅटर्न. हा आहे पॅटर्न. कन्फ्यूज व्हायचं नाही, आकृतीबंध व्यवस्थित बघायचा. आता इथं बघा, एक पंक्ती आहे, परत एक गुलाब आहे. एक पंक्ती गुलाब वाढवलेले आहेत, एक पंक्ती परत गुलाब वाढवलेले आहेत, म्हणजे गुलाबाची संख्या वाढवत नेलेली आहे. ह्याच्या पुढची तुम्हाला डायग्राम म्हणजेच पॅटर्न काय येणार आहे आकृतीबंध तो काढायचा आहे. एक पंक्ती 1 गुलाब, एक पंक्ती 2 गुलाब, एक पंक्ती 3 गुलाब. मग इथं काय येणार? एक पंक्ती 4 गुलाब येणार. असा ऑप्शन कुठं आहे बघा? असा बघायचा नाही, उलट. आता ह्याच्यानंतर आपली पंक्ती येणार आहे, म्हणून पंक्ती आणि 4 गुलाब असा चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. बघा 35वा प्रश्न बघू आपण पुढं. फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन विच इक्विपमेंट इज नॉट युज्ड टू मेजर वेट्स. खालीलपैकी वजन मोजण्यासाठी कशाचा वापर केला जात नाही? बघा, हे तर वजन दाखडी तुम्हाला माहीतच असेल. हे पण वजन दुकानात वापरतात. हे इलेक्ट्रिक आपलं लायटिंगवरचं हे पण आपलं वजन मोजण्यासाठी आपण वापरतो. फक्त स्केलची आकृती जी आहे ते आपण वजन करण्यासाठी वापरत नाही. ही आपण कशासाठी वापरणार? तर मीटरमध्ये किंवा लांबी वगैरे मोजण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. 36 बघा. विच ऑप्शन शोज द डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे काय? उतरता क्रम.
उतरता क्रम कोणता आहे बघा, 36, 63, 78. आता इथं हा 36 लहान संख्या आहे, त्याच्यानंतर मोठी घेतली म्हणजे हा चढता क्रम पण नाही आणि सरळ चढता क्रम म्हणता येईल आपल्याला. हा झाला चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर आहे हा. दुसरा बघा 54, 69, 81, 87 हा देखील असेंडिंग ऑर्डर आहे म्हणजे चढता क्रम. तिसरा बघू 34, 49, 56, 65 हा देखील आपला असेंडिंग म्हणजे चढता क्रम आहे. डिसेंडिंग म्हणजे बघा उतरता क्रमाची पहिला मोठी संख्या पाहिजे. 87, 78, 63 आणि 36 ही आपली झाली उतरत्या क्रमाची योग्य मानणी, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 37 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द डॅश डॅश म्हणजेच खालीलपैकी मूल्यवाचक संख्या. बघा 15th, 17th, परत 29 आणि 25th. आता शेवटी तुम्हाला ऑप्शनमध्ये बघितले तर इथं TH आहे, इथं TH आहे, इथं DH आहे. ह्या झाल्या आपल्या क्रमवाचक संख्या. हां, आणि ही आपली फक्त 29 ही आपली मूल्यवाचक राहणार आहे. समजलं? म्हणजे ही आपली तिसरा ऑप्शन बरोबर येणार आहे. 38 बघा, 5 times 7 units प्लस 1 times प्लस 3 units. बघा कसं काढायचं आहे आपल्याला, 5 times 7 units, 5 times 7 units आहेत आणि 1 tens आणि 3 units फक्त आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मान्य करायचं. 7 आणि 3 10, 1 5 आणि 2 7 म्हणजे 70 उत्तर आले. 70 उत्तर आले, पण आपल्याला इंग्लिशमध्ये कसे उत्तर ऑप्शन दिलेत बघा. 5 times 2 units म्हणजे 52 चुकीचं आहे. 7 times 3 units 73 चुकीचं आहे. आपलं उत्तर काय आलं आहे, आपण काढलेलं आहे 70 आलेलं आहे. 5 times 2 tens 5 units 2 tens, 2 tens म्हणजे 25 आलं आपलं हे, आणि 7 tens म्हणजे 70 जे आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 39 बघा, हाऊ मेनी टाइम्स द डिजिट 4 कम्स इन युनिट प्लेस इन 40 to 60. बघा 40 ते 60 मध्ये 4 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो. एकक स्थानी विचारले, आपण कसं काढणार बघा. 40, आता 40 हा शब्द तुम्ही अंक लिहिला तर 40 मधला 4 हा अंक दशक स्थानी आला. 41 बघा, 41, 42, 43 हे देखील आपले दशक स्थानी येतात. म्हणजे एकक स्थानी येणारा कोणता असणार आहे आपला बघा. 44 एक येणार, 54 येणार आणि कितीपर्यंत म्हटले, 60पर्यंत म्हटले. परत 44 एकक स्थानचा म्हटल्यावर 44, 54 आणखी 64 नाही येऊ शकत. 64, 40 ते 60 मध्येच म्हटले. 44 आणि 54, 4 हा एकक स्थानी किती वेळा येतो. 44, 49 2च वेळा येतो. बघा 4 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो, 2च वेळा. 40 ते 60 मध्ये आपला अंक हा 2च वेळा येणार, म्हणजे दुसरा ऑप्शन फक्त आपला बरोबर येणार आहे. 40 बघा, विच ऑफ द फॉलोइंग्स इज द हेवेस्ट ऑब्जेक्ट. खालीलपैकी सर्वात जड वस्तू कोणती असणार आहे बघा. इथं इरेझर सारखं दिसतं, हे पेन्सिल आणि हा पेन आपलं बुक आहे जे आपलं जड वस्तू असणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, गणित विभाग देखील इथं आपला कंप्लीट झालेला आहे. लगेचच आपण इंग्रजी शेवटचा विभाग आहे जो तो आपण घ्यायचा आहे. 41 बघा, चित्रासाठीचा योग्य शब्द बघायचा आहे. आता हे चित्र दिसतं तुम्हाला, हॅट, हाऊस, मँगो आणि ट्री. आता हे कोणतं चित्र आहे, हाऊस पण म्हणू शकतो, पण हाऊस आपलं मोठं असतं, इथं छोटंसं दिसतं म्हणून ते हॅट म्हणजे झोपडीसारखं दिसतं, म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 42 बघा, चित्रात किती स्टार्स आहेत. आता स्टार्स मोजण्यासाठी काय करणार आपण, वरचे मोजू 1 2 3 4 आणि उभे मोजले तर 1 2 3 म्हणजे 4 गुणिले 3 केले तर 4 त्रिकम 12. पहिलाच ऑप्शन आहे 12 व त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. बघा पुढचा प्रश्न आहे 43. बड या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता. बघा बड या शब्दाशी, बड, कब, टब, मड अँड हॅड. मी आता वाचले त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की बड या शब्दाशी मड हा शब्द तिसरा ऑप्शन बरोबर येणार आहे. 44 बघा, द लिटल गर्ल इज सिटिंग डॅश डॅश मदर अँड फादर. बघा इथं काय म्हटलं आहे, एक लिटल गर्ल म्हणजे ही लहान मुलगी आहे, ती आई आणि वडील, तिच्या आई आणि वडील यांच्या मध्ये बसलेले आहे. सिटिंग मध्ये बसलेले आहे म्हणजे आपण मध्येला येतं प्रेपोजिशन कोणतं वापरणार, ऑन, इन अँड अंडर. ऑन म्हणजे वरती, वर, अंडर म्हणजे खाली, इन म्हणजे आत आणि बिटवीन म्हणजे मध्ये. म्हणजे आपण अशा वाक्यांमध्ये बिटवीन हा शब्द वापरतो, ते आई आणि वडील यांच्या दोघांच्या मध्ये बसलेले आहे, म्हणून तो 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर
द्यायचा आहे. 45 बघा, फिल द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. रिकाम्या जागी शब्द लिहायचा आहे बघा. आय एम अ डॅश डॅश, हिअर इज माय. काय आहे हे? करवत आहे. तर आपण हा करवत वापरणारी ही वस्तू वापरणारं कोण असणार आहे? आपलं कार्पेंटर म्हणजे सुतार वापरतो. म्हणून तिसरा ऑप्शन आपण इथं बरोबर द्यायचं आहे. 46 बघा, शेजारची आकृतीत शेप आकार ओळखायचा आहे. रेक्टँगल म्हणजे आहेतच तो, त्याच्या समोरासमोरील दोन बाजू समान असतात. स्क्वेअर मीन्स चौरस, जे आपलं उत्तर आहे. सर्कल माहिती आहे तुम्हाला, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, तर आपलं उत्तर असणार आहे स्क्वेअर. 47 बघा, स्कायचा कलर कोणता? किती सोपा प्रश्न. स्काय म्हणजे आकाश, आकाशाचा कलर आपला ब्ल्यू असतो. 48 बघा, हॉर्सेस खालीलपैकी कोणती कृती करतात? हॉर्सेस म्हणजे घोडे. घोडे कोणती कृती करतात? हॉप, फ्लाय, रन अँड स्विम. तर घोडे आपली पळण्याची क्रिया करतात, कृती करतात, म्हणून रन हा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 49 बघा, चित्रातील ॲनिमल कोणता? ॲनिमल कोणता आहे? मंकी, काऊ, बियर का डियर? हे आहे हरणाचं पिल्लू, म्हणजेच ते हरिण आहे, म्हणून आपण डियर चौथा ऑप्शन बरोबर द्यायचं आहे. 50 बघा, ई दिलेल्या अक्षराशी जोडणारे शब्द, म्हणजे ई या अक्षरापासून सुरुवात होणारे म्हणू शकतो आपण. एलिफंट, फॅन, ग्रेप्स अँड हे आहे इग्लूचं, म्हणजे घर, इग्लू म्हणतो आपण त्याला. तर ई या शब्दापासून सुरू होणारा आपला पहिला ऑप्शन आहे एलिफंट, तो आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, वेद पब्लिकेशन, वेद परीक्षेमधील आपली पहिली सराव प्रश्नपत्रिका मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. हे जर स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला पाहता येईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.